आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय दाजी बायकोशिवाय कर म्हणून वाटतं हा? काही काय दादा, यांना तर माहित बी नव्हतं की मी इथं आले। आहो, तुम्ही इथं काय करता? मी ते तुझ्यासाठी इथं आलो होतो। तुम्हाला कसं कळलं मी इथे? अगं तुझं सध्याचं वागणं बघता तू नोकरीसाठी अशाच कोणत्या तरी ठिकाणी गेली असशील ही येडं पण सांगेल। आणि मी तर शहाणा आहे ना, मला लगेच कळलं, मग आलो इथं। नोकरीचा तुझा पहिला दिवस आहे ना, पण तुला हे आपलं ऑल द बेस्ट करायला। हा, ऑल द बेस्ट। लय उशीर केला त्यासाठी? का नोकरी नाही मिळाली? नाही मिळाली ना, तेच बरं झालं। मिळाली, ट्रेनिंगची परवानगी पण मिळाली तिला, लवकरच कामावर पण येणार आहे ती आता। काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला का? झाला ना, मला ना खूप आनंद झाला। तुला म्हणालो होतो की नाही, बघ तुला नोकरी नक्की मिळणार आहे। अभिनंदन। थँक्यू। मग फोन आला मला। हा सर बोला की। तुम्हाला ना गुड न्यूज द्यायची होती म्हणून कॉल केला होता। आमच्या कॉलेजमध्ये ना कॉन्व्होकेशनची तारीख ठरलेली आहे आणि नवीन बॅचच्या कॉन्व्होकेशन मध्ये तुळजाला आहे ना गोल्ड मेडल आणि डिग्री देऊन सन्मानित करणार आहोत। काय सर, लय भारी बातमी दिली तुम्ही। माझं लय मोठं काम हलकं केलंय तुम्ही तिचा सत्कार करणार आहे ना, हे ऐकून लय भारी वाटतंय बघा सर। तुम्हाला आनंद होईल ना म्हणूनच कॉल केला होता। आणि हो, तुळजाला ह्या कार्यक्रमात हजर राहावं लागेल। काय आहे ना, आमच्याकडे आहे ना माहेरचा पत्ता होता, म्हणून आम्ही पत्र तिच्या माहेरच्या पत्त्यावर पाठवले। तिथून ते पत्र कलेक्ट करा आणि तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही डॅडींच्या घरी पाठवलंय ते पत्र? हो का, काही अडचण? नाही, घेतो मी ते पत्र। हा हा, ठेवतो। तेजू, पाणी घे। तुला बरं वाटतंय ना? का सूर्याला फोन करू मी? नाही नाही नाही, आता बरं वाटतंय मला। हो ना, आता बरं वाटतंय। हो ठीक आहे, आता ती पी पाणी पी, रिलॅक्स घेते आता। तुळजा तर माहेरात आहे, तिला जर ते पत्र मिळालं तर माझी तिला सरप्राईज द्यायची सगळी मेहनत पाण्यात गेली। काय करू आता? काय होऊ दे, पण ते कार्यक्रमाचं पत्र तिच्या हातात पडण्याआधी मला तिथं पोहोचलं पाहिजे, नाहीतर सगळा खेळ बिघडत। पोस्टमन दादा, पत्र। हा आले। ही पत्र होय, दिली ना? जावा आता तुम्ही। सूर्य तू इथे? ही पत्र घेऊन आलं तुझ्यासाठी। मॅडम, हा सर, सांगा काय काम करायचं? हे सगळं वाचून घ्या, ठीक आहे? आणि ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो, आणि हे सगळं इंग्रजीमध्ये जमेल ना? वय मॅडम, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका। हे नवीन सर आहेत ना, ते बदली होऊन आलेत आणि त्यांचा गावकऱ्यांसमोर अपमान झाला ना, त्यामुळे ते थोडेसे नाराज आहेत। पण तुमच्या भावानं खूप उत्तमरित्या त्यांना समजून सांगितलं बघा।
वय पण ह्या सगळ्याचा त्यांनी राग नाही मानला म्हणजे झालं. हा थोडस नाराज आहेत ते, पण मी आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही हे सगळं वाचून घ्या आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर मला विचारा, मी सांगेन. चालतंय. हा. हे घ्या, आपल्याकडे जेवढे काही थकीत कर्ज असलेले होल्डर्स आहेत ना त्यांची सगळी लिस्ट आणि सगळे डॉक्युमेंट्स या फाईलमध्ये आहेत. आता मी माझं काम ना उद्या करेन. ही बाई इथं काय करतेय? शेती घराच्या बाहेरपर्यंत आले होते मी, पण तेजूला अनइझी व्हायला लागला ना म्हणून लगेच निघून आलो. बरं, ही माझी मैत्रीण साक्षी. हा आम्ही भेटलो की मगाशी. मगाशी काय? मगाशी मी यांना गावामध्ये बघितलं आहे ना. हो अगं. अच्छा. तेजू तू ठीक आहेस ना? हो हो हो, सगळं ठीक आहे. सॉरी, ऐक ना, मला घरची फार आठवण येते रे. तेजूची तब्येत पण आता बरी आहे आणि इकडचं सगळं सेट केलंय मी. आणि तुला जर तेजूची काळजी वाटत असेल ना तर आपण तेजूला आणि छोट्याईला पण घरी घेऊन जाऊयात. तेजू, चालेल ना तुला? हा, मी तुझं तुला कसं सांगू, मी पण तुझी मनापासून वाट बघतो, पण आता नाही मी घेऊन जाऊ शकत. काय काय म्हणालास का? नाही काय नाही. अगं तुळजा, त्यांना बसव तरी आधी आणि काय हवं नको ते विचार तरी. हा हो, तू बस, मी चहा आणते. वहिनी मी पण येते. चल. जीजू, त्या दिवशी मी तुम्हाला एवढे मोठी सामानाची जी लिस्ट दिली ना, त्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आला. काय? मला असं वाटतं की आपण कमी सेटअप मध्ये सुद्धा क्लिनिक सुरू करू शकतो. म्हणजे कसं करायचं? म्हणजे बघा, आपण वेंडरला जे सामान मागवणार ना तो तेच आणून देईल आपल्याला, म्हणजे आपला खर्च पण वाचेल. आणि बेसिक क्लिनिक सुरू करण्यासाठी आपल्याला टेथोस्कोप आणि एक बीपीचं मशीन लागेल. आणि एकदा काय तुझ्याच्या हातात सगळी सूत्र गेली ना की मग तीच तुम्हाला सांगेल तिला काय हवंय नकोय ते. या 2 वस्तूमध्ये दवाखाना सुरू होईल? अहो, 2 म्हणजे 2 नाही, त्याच्यामध्ये अजून पण काही वस्तू येतील. म्हणजे इतर ड्रेसिंगचं सामान आणि बेसिक गोळ्या हे सुद्धा येईल ना त्याच्यामध्ये. पण आपण सध्या मोठ्या वस्तू काही मागवायला नको. आणि मला असं वाटतं आधी तुळजाच्या हातात क्लिनिक येऊ देत. तोपर्यंत दवाखाना सुरू होईल, त्याच्यासाठी जे बेसिक सामान लागतं ना त्याची ऑर्डर मी तुम्हाला देईन. चांगलंय की मग लगेच लागू आपण कामाला, है ना? येस मॅडम, हे तुळजाच्या कॉलेजमध्ये जे कार्यक्रम होणार आहे ना त्याचं पत्र आहे. तिला तिकडं डिग्रीचं प्रमाणपत्र मिळणार आहे, पण मला तिला डायरेक्ट तिकडे घेऊन जायचं. पण अडचण अशी आहे, तिला जर मी हे सांगितलंच नाही तर ती येणार कशी तिकडं? ह्याच्यातनं तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. जीजू, ते सगळं माझ्यावर सोडा.